ही सगळी दृश्य जर पाहिली तर लक्षात येतं की लालबाग राजाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येनं जे भक्तगण आहे ते गिरगाव चौपाटीवर सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे लालबाग राजाचं विसर्जन नेमकं कशा पद्धतीनं होणार आहे हे पाहणं सुद्धा आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तरापा मागे आहे, तरापाच्या मागून लालबाग राजाला लिफ्ट करण्याचा प्रयत्न होतोय आणि बघा ही सगळी दृश्य आपण पाहतोय। बघा थोडासा हललेला आहे लालबाग राजा या ठिकाणी, तराप्यावर घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि प्रत्येक जण गणपती बाप्पा मोरया या ठिकाणी बोलतोय, मंगळमूर्ती मोरया, शक्ती द्या, बल द्या आणि त्यासोबतच काही चुकलं मकलं असेल तर माफ करा, पुढच्या वर्षी आणखी जास्त चांगली श्रद्धा घेऊ, सगळे आमचे अवगुण तुमच्या पोटात घालून घ्या असं सुद्धा या ठिकाणी प्रार्थना केली जाते आणि त्यासोबतच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं सुद्धा बोललं जात आहे। मोठमोठ्या ज्या घोषणा त्या सुद्धा या ठिकाणी ऐकू येत आहेत आणि गणपती बाप्पा मोरया, मोरयाचा जो नारा आहे तो सुद्धा या ठिकाणी आसमंतामध्ये गुंजतोय। पण गणपती बाप्पा तराफ्यावर विराजमान होणार आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एक बोट आपल्याला दिसते समोरून जाताना विजिलन्स करताना आणि त्यासोबतच काही लालबाग राजाचे जे प्रतिनिधी आहेत आणि कोळी बांधव आहेत ते सध्या या ठिकाणी उतरलेले आहेत। त्यासोबतच मुंबई पोलीस दलाचे जे जवान आहेत ते सुद्धा सोबत आहेत आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडचे जवान आणि कोस्ट गार्डचे जे जवान आहेत ते सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत। पुन्हा एकदा हा जो तराफा आहे तो लालबाग राजाच्या दिशेनं झेपावताना आपल्याला पाहायला मिळतोय। लालबाग राजाला तराफ्यावर काही करून घ्यायचंय, विसर्जन करायचंय, शाही मिरवणूक करायची आहे। लालबाग राजाचं प्रतिष्ठित मंडळ आहे आणि या मंडळाचं जे नाव लौकिक आहे ते साता समुद्र पलीकडे, अगदी फॉरेनमधून सुद्धा डॉलरमध्ये जे डोनेशन आहे ते लालबाग राजाला दिलं जातं। यामागचं कारण एकच आहे की लालबाग राजा हा प्रत्येक भाविकांच्या ज्या मनोकामना आहे तो पूर्ण करत असतो, नवसाला पावतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी तो देऊनच जातो, आशीर्वाद देतो। ज्यांना धनधान्य नाही त्यांच्याकडे धनधान्याची वृद्धी होते, ज्यांना मुलंबाळं नाही त्यांना मुलंबाळं होतात, ज्यांच्याकडे पैसा अडका नाही, गरिबी आहे ते श्रीमंत होतात। रंकाचे राजा होताना आपण पाहिलेले आहेत लालबाग परिसरामधूनच आणि ते अक्षरशः साश्रू नयनानं बाप्पाला निरोप देतात, अक्षरशः रडतात बाप्पाच्या चरणामध्ये जाऊन आणि आयुष्याचं सार्थक झालं असं सुद्धा म्हणताना आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे। आणि त्यामुळे आपण ही सगळी दृश्य पाहतोय की लालबाग राजाला आता तराप्यावर घेण्याचं जे काम आहे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे आणि यामध्ये कितपत यश येणारे पाहावं लागणारे बरेचसे लोक आहेत जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दुपारचे 1:15 झालेले आहेत। कधीच असं झालं नाही की लालबाग राजाचं विसर्जन आहे ते 12 वाजेच्या नंतर झालेलं आहे, मात्र ही पहिली वेळ असावी की आज 1:15 वाजून गेलेले आहेत पण लालबाग राजा तराप्यावर बसू शकलेला नाही आहे, समुद्रातच बसलेला आहे आणि आता नेमका हा तराप्यावरती कधीपर्यंत विराजमान होईल आणि हा तरापा समुद्राच्या आत जाईल आणि विसर्जन झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी जातील याचेच प्रत्येक जण वाट पाहत आहेत। पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झालेले आहेत तराप्यावरती लालबाग राजाला बसवण्याचे, यामध्ये यश येणारे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। श्रुती।